असं काय अचानक घडलं की मला अर्जंट बेसिसवर गावाकडे जावं लागलं आणि माझं कोण हॉस्पिटलमध्ये सीरियस ॲडमिट होतं हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे मला डेकोरेशनची ऑर्डर आणि डेकोरेशनच्या थोड्या ऑर्डर असल्यामुळे मी जरा झोमॅटोला गॅपच दिला आहे. आज मला जी डेकोरेशनची ऑर्डर आहे ती आहे वारजेला आणि मी तिथे आता पोहोचलेले आहे. हे आहे सगळं माझं बलून्सचं मटेरियल आणि हे मी डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. कस्टमरने त्यांच्या सुनेसाठी हे बड्डेचं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी घेतला हा सेल्फी व्हिडिओ. आता माझं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे आणि मी निघाले घरी जायला आणि घरी येता येता मला एक कॉल आला होता, पण मोबाईल सायलेंटवर असल्यामुळे मी कॉल लॉक चेक न केल्यामुळे मला कळालं. नंतर परत सकाळी मी उठल्यानंतर मोबाईल हातात घेतला 9 वाजता आणि बघितलं तर काय 6 वाजता एक कॉल येऊन गेला होता आणि तो होता आमच्या गावाकडच्या काकूचा आणि परत त्यांचा 9 वाजता पण मला कॉल आला आणि मी तो रिसीव केला आणि त्या म्हणाल्या की तुझ्या भावाचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तुला अर्जंट गावाकडे यावं लागेल, तो थोडं सिरियस आहे. त्यानंतर मी माझ्या वहिनीला कॉल केला होता आणि त्या म्हणाल्या की तुम्ही काही घाबरून जाऊ नका, व्यवस्थित या, आता हॉस्पिटलमध्ये आहे, काही काळजी करायची गरज नाही. नंतर परत मला त्या काकूंचा कॉल आला होता आणि परत मला घाबरून टाकला आणि त्या म्हणाल्या की तू लवकर ये, रडत होत्या आणि मग मी पण रडत होते आणि मग बसमधल्या लोकांना रिक्वेस्ट केली की माझ्या भावासाठी प्रार्थना करा आणि त्यांनीही केली. आता मी हॉस्पिटलमध्ये आहे. या हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये माझा भाऊ ॲडमिट आहे आणि मला रस्त्यामध्येच असताना 4 वाजता कॉल आला होता हॉस्पिटलमधून आणि ते म्हणाले की आता काळजी करायची गरज नाही आहे, माझ्या भावाला शुद्ध रात्री हॉस्पिटलमध्ये बिलकुलच झोप आली नव्हती आणि मी माझ्यासोबत काही कपडे ते पण आणलेले नाही आहे आणि सगळे बाकीचे कपडे जे आहे ते सगळे पुण्याला. डोक्याला मार लागल्यामुळे त्याला परिणिका न्यूरो केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि तिथले डॉक्टर आणि स्टाफ खूप चांगले होते आणि त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिल्यामुळे त्याला लवकरच शुद्धीवर आणलेलं आहे. आता आम्ही सगळेच हॉस्पिटलमध्ये आहे, माझे घरचे आणि प्लस आमचे जे पाहुणे आहे येणारे जाणारे ते पण खूप जास्त आहेत, कारण अशी घटना आमच्या घरी पहिलीच वेळेस घडलेली आहे आणि तो सिरियस असल्यामुळे आणि वय जास्त नसल्यामुळे लोकांना जास्तच काळजी होती, त्यामुळे खूप जण येऊन गेले. हॉस्पिटलमध्ये कॅन्टीन नव्हती आणि त्यामुळे आम्ही बाहेर शेतामध्ये जेवायला गेलो, मी आणि हा माझा भावाचा मुलगा आहे. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि माझी आई आणि माझ्या वहिनी आहे त्यांना जेवायला पाठवलं. हॉस्पिटलमध्ये खूप सगळे पेशंट येत होते नवीन आणि सगळे बरेचसे सिरियस पेशंटच येत होते. इथं पेशंटसोबत जे लोक येतात त्यांच्यासाठी काही स्पेशल रूम्स नव्हत्या, त्यामुळे आम्ही ह्या हॉलमध्ये झोपलो होतो आणि इथे एक गणपती होता सुंदर. हा माझा भाऊ आहे आणि याला उद्या या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करणार आहे, त्यामुळे माझ्या भावाच्या मुलाला वरती बोलवलं होतं साईन करण्यासाठी आणि आता तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेला आहे. हॉस्पिटलमध्ये 3 रात्र काढल्यानंतर आणि त्याला हॉस्पिटलमधून आता सुट्टी झालेली आहे. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऑपरेशनसाठी नेलं होतं, ते ऑपरेशनही कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे मी आणि माझी आई आता अंबडला आलेलो आहे घरचं आवरायला, कारण खूप दिवस झाले आता घरी कोणीच नसल्यामुळे थोडासा राडा होता. पाडव्यानिमित्त श्रद्धाचं फोटोशूट करायचं होतं आणि त्यासाठी मी आले होते श्रद्धाच्या आत्याच्या सुनेच्या घरी त्यांना पिकअप करायला आणि त्यांना घेतलं आणि मग आम्ही श्रद्धाच्या घरी गेलो आणि श्रद्धाच्या घरी गेल्यानंतर मला एवढे सगळे फ्रूट्स दिलेले होते. मला पण खूप भूक लागलेली होती. श्रद्धा तिकडे एकटीच गेली होती पार्लरमध्ये आणि तिनं साडी घालण्यासाठी आणि मेकअप थोडंसं करण्यासाठी ती गेली होती. आम्हाला रील शूट करायचं आहे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटमध्ये टाकण्यासाठी. रील्स काढतानाचे काही मी व्हिडिओज केले नाही, कारण मीच रील शूट केलं होतं आणि एक मुलगा होता त्याला बोलवलं होतं, पण त्याचे काही व्हिडिओचे आउटपुट काही चांगले आले. आता माझ्या गावाकडचे सगळे कामं कंप्लीट झाले होते आणि मला पुण्यावरून एक डेकोरेशनची ऑर्डर पण आली होती, त्यामुळे मी लगेच सकाळी निघालेले आहे आता पुण्याला जाण्यासाठी. आता मी वाकडेवाडी बस स्टॉपवरती पोहोचलेले आहे. यानंतर मी घेणार आहे सिटी बस. सकाळी 7लाच मी बसने निघाले होते, पण मला येईपर्यंत थोडासा वेळच झालेला आहे. आता 3 वाजलेले आहे आणि मला 6 वाजेपर्यंत डेकोरेशन रेडी करून द्यायचं आहे. आता मी सिटी बसमध्ये आहे, मोरवाडीमध्ये उतरलेले आहे. आता इथून मी ओला ऑटो करणार आहे. इथूनही शेअरिंग ऑटो मिळाला असता मला घरकुल चौकापर्यंत, पण मला तिथून घरी जायला 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर जायला काहीच नसतं आणि पायी जावं लागतं आणि मला खूप अर्जंट बेसिसवर आता लवकरच घरी पोहोचायचं आहे आणि घरून पण मला सोसायटीमधून कॉल आला होता की तुमच्या घराच्या तिथून पाणी लिकेज होतं आहे. मग आणखीच टेन्शन. पुण्यावरून अंबडला जाताना पण मी टेन्शनमध्येच होते ॲक्सिडेंट झालेल्यामुळं आणि आता तिकडून अंबडवरून पुण्याला येताना पण मला बसमध्ये सोसायटीवाल्यांचा कॉल आला होता आणि त्या म्हणाले की तुमच्या घराच्या तिथून वॉटर लिकेज होतं आहे आणि हे सगळं पाणी साचलं होतं, हे सगळं राडा झालेला आहे. आता मला हे सगळं न आवरताच मला निघावं लागणार. मी थोडंसंच आवरून निघणार. ही साखर होती आणि याचं सगळं पाणी झालेलं आहे बघा. पाणी लिकेज होणं आता बंद होतं, कारण पाणी आल्यानंतर पिण्याचं पाणी आल्यानंतरच फिल्टरचा जो पाईप आहे तो क्रॅक झाल्यामुळे तिथं शॉवरसारखं पाणी उडत होतं. आता मी शगुन चौकमध्ये आले होते, तिथून मी बलून्सचं मटेरियल घेतलेलं आहे
आणि आता मला निघायचं आहे वाकडमध्ये डेकोरेशनसाठी. पिंपरी मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी नव्हती आज, खूप कमी कस्टमर्स होते आणि शॉपमध्ये पण कस्टमर नव्हते ते म्हणाले मला. डेकोरेशनसाठी मला थोडंसं लेटच झालेलं आहे, पण काही हरकत नाही, बघू थोडंसं फास्ट करू आणि कस्टमर पण ओळखीचे, काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही. हे आहे लोकेशन अस्सल अमरावती MS-27. तिथं मी पोहोचले आणि मध्ये काही डेकोरेशन करतानाचे व्हिडिओ केले नाही कारण लेट झालेलं होतं. हे सगळं डेकोरेशन आहे. त्यानंतर मी हा घेतला सेल्फी व्हिडिओ. डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. इथं होते एक गणपतीची सुंदर मूर्ती आणि हे आहे त्यांचं लोकेशन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.